नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला, आज आपण दिवाळीचा सगळ्यांचा आवडता पदार्थ बनवत आहोत. तर त्यासाठी मी हे कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 2 कप घेतलेला आहे. तुम्ही वाटी किंवा ग्लासने कोणत्याही मेजरमेंटने घेऊ शकता. अर्धा कप मी हे पोहे घेतलेले आहेत आणि असं छान त्याची पोटली बांधते आहे. आणि हे पीठ आता आपण हे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे आणि पीठ बरोबर 20 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. 20 मिनटानंतर हे पीठ घ्यायचं आहे बाहेर काढून. थोडं गार झालं की आपण नंतर हे मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरला लावल्यानंतर आपण ते चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे, 2 चमचे धने पावडर, 1 छोटी वाटी तीळ, लाल तिखट 1 छोटी वाटी, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण कोमट पाणी, जास्त गरमही नाही आणि गारही नाही, कोमट पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे. अशा पद्धतीमध्ये हे पीठ मळून 5 मिनटं हे ठेवायचं आहे. त्यानंतर चकलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावून झाल्यावर लगेच आपण ह्या चकल्या गाळायला सुरुवात करायची आहे. या पिठामध्ये जास्त वेळ काढायचा नाही. 5 मिनटं रेस्ट करून लगेचच चकल्या गाळायच्या आहेत. पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत चकल्या गाळून घ्यायच्या आहेत. आणि आता हे चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना गॅसची ज्योत मीडियम ठेवायची आहे आणि अशा आपल्या छान सुंदर खुसखुशीत चकल्या होतात. आपण पाहू शकता, एकही चकली तेलामध्ये विरघळली नाही किंवा तुटलेही नाही. आपण गाळताना अशा सुंदर चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. खमंग आणि खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की दिवाळीला करून बघा. आमचा सविस्तर व्हिडिओ आमच्या अनिताच किचन अँड गार्डन या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. अशी काटेदार चकली आपली तयार झालेली आहे. अतिशय सुंदर, खमंग, कुरकुरीत. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.